हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर ही क्लिप आहे दसऱ्याच्या दिवशीची सकाळची आणि सकाळी सकाळी मी लागली आहे रांगोळी काढायला आणि आज थोडीशी नेहमीपेक्षा मोठी रांगोळी मी काढणार आहे। तर त्याची सुरुवात केलेली आहे। तर सर्वात अगोदर उशिरा का होईना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून, आणि मला माहिती आहे तुम्ही त्या गोड मानून नक्की घ्याल माझ्याकडून। तर चालली आहे माझी रांगोळीची तयारी आणि पटापट आता मी हे असे सर्कल काढून घेते आणि त्यानंतर ना हळूहळू मी कशी काढते रांगोळी तर तेही तुमच्याशी शेअर करते। तर चला स्टार्ट करूया माझ्या दसऱ्याच्या व्लॉगला।
छान आहे म्हणून सांग. सायकलच्या जवळ जा ना मग. इकडे इकडे माझ्याकडे बघ. माझ्याकडे खाली बस. दोन्हीही आणि हा स्टीमर आहे मोठा. तर या सर्वांची पूजा मी केलेली आहे आणि तिथे कुऱ्हाड होती ठेवलेली, तर ती मोठी कुऱ्हाड तिची सुद्धा पूजा केली आहे. या इथे आहेत सोनूच्या वस्तू, म्हणजे त्याची पाटी आणि या त्याच्या काही थोड्याशा बुक्स आहेत, तर त्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर सगळंच, तर इथे मी ट्रायपॉड सुद्धा ठेवला होता माझा, तर तोही मला खूप उपयोगात येतो त्याच्यामुळे. तर सगळं झालं घरातलं. आणि हे आहे बाहेरचं म्हणाल तर हे आहे माझ्या मिस्टरांच्या कामातला सगळा पूजेचा भाग. तर ते सगळे कामामध्ये हे अशा प्रकारची पूजा करतात. तर जास्त काही लांब नाही, आमच्या घराच्या समोरच्या साईडलाच त्यांचं ऑफिस वगैरे आहे, तर तिथेच हे चालू आहे. तर बाहेरच्या साईडला ह्याला म्हणतात पेटी. आणि या पेटीमध्ये इतके सगळे म्हणजे यांची शस्त्र असतात ही सगळी. आणि ही शस्त्रांची आज म्हणजे कालच ते सगळं धुवून वगैरे घेतात सगळी शस्त्र. आणि ती जी पेटी आहे तर तिला सुद्धा रंग वगैरे लावून घेतात, हार. आणि ही जी रांगोळी आहे ना येस वाली साईडची, तर ही सोनूच्या पप्पांनी काढलेली होती. आणि ते म्हणतात की मला तेवढंच येतं, मी तेच काढलं मग. तर त्यांनी काढली होती रांगोळी. आणि हे सगळी शस्त्र आहेत. तर सोनू सुद्धा दिसतोय मागे, तर तो सुद्धा गेला होता त्याच्या पप्पांसोबत. आणि ही अशा प्रकारे ना त्यांची कामातली सगळी अवजारं जी आहेत तर ती अशा पद्धतीने मांडतात इथे. आणि ती मांडून मग त्याची प्रत्येकजण पूजा करतात, नारळ फोडतात आणि पेढे वगैरे वाटतात. तर खूप छान आहे. पण थोडीशी एक अजब पद्धत सुद्धा आहे यांची, तर ती मी तुम्हाला इथून पुढे दाखवते. तर ही शस्त्रांची पूजा करून झालं ना की ते आता तिकडे मागे रुळामध्ये जातील आणि आता तिथल्या
तुम्हाला संपूर्ण माहिती देते तर हे काय चालू आहे ते. तर बऱ्याचदा मला प्रश्न येतो की ताई तुमचे मिस्टर काय करतात. तर माझे मिस्टर जे आहेत तर ते सेंट्रल रेल्वेमध्ये कामाला आहेत. तर आज तुम्हाला कळालंच असेल. तर हे समोरच्या साईडला म्हणजे रोड आहे, म्हणजे आमच्या घरासमोरूनच रेल्वे जाते. तर तिथेच ही पूजा चालू आहे आणि सगळे हे जे कामगार आहेत तर ते सगळेजण आजच्या दिवशी रुळाची पूजा करतात. आणि पूजा केल्यानंतर हे जे बोकड आहे तर याची बळी देतात. कारण वर्षभर या सगळ्या म्हणजे कामामध्ये खूप रिस्क असते, यांच्या कामामध्ये खूप रिस्क आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे कामगार वर्षातून एकदा बोकडाची बळी देतात रुळाला. आणि म्हणजे मनोकामना थोडक्यात करतात की आम्हाला सेफ ठेव, आम्हाला काही होऊ देऊ नकोस, आणि त्याच नावाने बळी देतात. तर ही काही नवीन पद्धत नाहीये आमच्या घरात. म्हणजे ही माझ्या मिस्टरांची म्हणाल तर तिसरी पिढी आहे रेल्वेमध्ये कामाला. तर त्यांच्या 3 पिढ्यांपासून हेच चालू आहे. दरवर्षी दसऱ्यामध्ये ही पद्धत त्यांची फॉलो केलीच जाते. तर प्रत्येक जण आता प्रत्येक कामगार येऊन इथे रुळाची पूजा करणार आणि त्यानंतर हा जो बोकड थांबलेला आहे तर त्याला मग बांधतात आणि रुळावरती त्याची बळी देतात. आणि बळी दिल्यानंतर ना मग हे त्याचं जे मटण वगैरे आहे तर ते सगळ्यांमध्ये वाटलं जातं त्यांचं. आणि प्रत्येकाने मग हे अशी दक्षिणा वगैरे पण ठेवायची असते. तर खूप वेगळीच पद्धत आहे आणि मलाही ही पद्धत माहिती नव्हती, बिलकुल माहिती नव्हती. मलाही हे लग्न झाल्यावरच कळलंय आणि लग्नानंतरच मलाही पाहायला मिळालं. तर हे स्वतः मी जाऊन शूट घेतलेलं नाहीये. हे शूट मी सोनूच्या पप्पांना आणायला लावलं होतं खास तुम्हा लोकांना ही पद्धत दाखवण्यासाठी. तर बऱ्याच लोकांना माहितीही असेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती पडलं आज. तर काहीतरी युनिक गोष्ट मी आज या व्हिडिओमध्ये आणली आहे. तर एक लाईक जरूर करा आणि नसेल आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर पटकन करून टाका. इतकी मेहनत घेते तुमच्यासाठी तर एक लाईक तर बनतं. तर चला आता पुढच्या पद्धतीही दाखवते तुम्हाला. ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळ्या रूढी आहेत. तर त्याला कोणी एक जण काहीच करू शकत नाही. तर बस काही नाही, आता हे सगळेजण पूजा करून घेतील आणि पूजा करून झाल्यानंतर या बोकडाची बळी वगैरे देतात आणि मग यांची पूजा ही संपन्न होते. तर खूप दिवसांपासून चालत आलेलं आहे हे, तर कोणी एक जण बंद करू शकत नाही. तर त्यामुळे ते अजून चालूच आहे. आणि काही नाही, बस आपल्या या आजच्या अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतच. एक लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.